तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आरटी प्रवेश 2026-27 संदर्भात आपण काही थोडक्यात माहिती पाहणार आहोत. दोन मुद्दे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. पहिला तर जो रूल आता बदल होणार आहे तो नेमकं कधी बदल होणार आहे किंवा त्याबद्दल काही अपडेट आली का, आता 3 किलोमीटर अंतराच्या शाळा आपल्याला फॉर्म भरताना दिसत आहेत की नाही ते एक आपण बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट, बरेच सारे पालकांना अजूनही कन्फ्युजन आहे की काय वय असायला पाहिजे तेव्हा कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन मिळते. जसं नर्सरी असेल, सिनियर के जी, ज्युनियर के जी किंवा फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन जर आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं वय किती असायला पाहिजे, यामध्ये बरेच सारे पालक कन्फ्यूज आहेत. तर मी ते तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये सांगणार आहे की तुमच्या मुलाचं वय किती असेल तर कोणत्या वर्गात ॲडमिशन मिळतं आणि कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत जर जन्म झाला असेल तर मग कोणत्या वर्गामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता, हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. सर्वात पहिले बघून घेऊया की 3 किलोमीटरचा जो रूल येणार आहे किंवा आला की नाही आला त्याबद्दल काय अपडेट आहे. तर बघा, अजून तरी ऑफिशियल वेबसाईटवरती अशी कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही यामध्ये बदल करा, नवीन निकष जे काही असतील ते लावा. म्हणजे जे काही जुने होते, मला असं वाटतं मागच्या वर्षीसाठी जे रूल होते ते बरोबर होते, परफेक्ट होते की तुम्ही 1 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरपर्यंतच्या शाळा निवडू शकत होता. परंतु आत्ता जर तुम्ही फॉर्म भरायला गेला तरी तुम्हाला 1 किलोमीटरच्या शाळा पाहायला मिळत आहेत. तर बघा, आता आज तर शनिवार आहे, रविवार सोमवार किंवा सोमवार मंगळवारपर्यंत काही अपडेट येऊ शकतात. जर अपडेट आली तर आपण नक्की घेणार. असंच आपण काही फेक व्हिडिओ तर बनवत नाही की तुम्हाला शेवटी सांगतो आणि मध्ये काही नसतं, शेवटपर्यंत काहीच नसतं व्हिडिओमध्ये. असे बरेचसे व्हिडिओ मी सुद्धा बघितलेत की काय अपडेट आली की आर टीबद्दल, कारण की कुठं दुसरीकडे तर काही इन्फॉर्मेशन नाही आहे. मग जे यूट्यूबर्स व्हिडिओ बनवतात थंबनेलमध्ये असतं दिलेलं की रूल चेंज झाला, हे झालं ते झालं, जे बी असेल आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही. प्रत्येकाचं माइंडसेट असतो काय कशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे, काय जे असतील ते. तर अजून तरी काही अपडेट नाही आहे. तर मला काय वाटतं, तुम्ही काय करायला पाहिजे, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनीही थांबा आणि ज्यांना भरायचं आहे त्यांनीही थांबा. बघा, 2 दिवस 4 दिवस 5 दिवस अजून वाट बघा. अजून डेट वाढलेलीच आहे आणि अजूनही वाढण्याची शक्यता आहे फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट होती. तर त्यासाठी थोडंसं थांबा. आत्ताच तुम्ही लॉग इन करून काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तसंही काही चेंजेस तिथं होत नाही. फॉर्म वगैरे डिलीट करू नका किंवा ते अनसेव्ह वगैरे काही ऑप्शन येत आहेत तिथं, तेही काही यूज करण्याचा प्रयत्न करू नका असं मला वाटतं. तर आता आपण बघूया की तुमच्या मुलाचं किती वय असेल तर कोणत्या वर्गात ॲडमिशन मिळतं आणि कधीपासून कधीपर्यंत तुमच्या मुलाचं जन्म झाला असेल म्हणजे डेटमध्ये, तर तुम्ही कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा पात्र ठरेल की नाही ठरेल हे आपण स्पष्ट एका चार्टनुसार समजून घेऊया. तर चला मग आता चार्ट बघू. तर बघा, आर टी महाराष्ट्र 2026-27 डेट ऑफ बर्थ रेंज. तर बघा, आर टीमध्ये साधारण पॅटर्न असा असतो. कसा, नर्सरीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 3 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. हे प्लस आहे, 3 4 5 6 हे प्लस असतं, मायनसमध्ये काहीच नाही. 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त. तर नर्सरीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तुमच्या मुलासाठी तर 3 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. ज्युनियर के जीसाठी 4 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. सिनियर के जीसाठी 5 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि क्लास 1 फर्स्ट स्टँडर्डसाठी 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आता आपण बघूया डेट रेंज. तर बघा, आर टी महाराष्ट्र एक्सपेक्टेड डेट ऑफ रेंज. तर बघा, क्लास नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, क्लास 1 आणि डेटची रेंज काय असते ते आपण बघूया. तर बघा, नर्सरीसाठी जर तुम्हाला तुमच्या मुलाचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे या दरम्यान तुमच्या मुलाचा जर जन्म झाला असेल या डेट्सच्या दरम्यान, तर तुम्ही 3 वर्ष पूर्ण झालेले तुमच्या मुलाचे आणि तुम्ही नर्सरीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. त्याचप्रमाणे ज्युनियर के जीची डेटसुद्धा इथे खाली दिलेली आहे, 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022. म्हणजे 31 डिसेंबर जो आहे ना तो कट ऑफ डेट पकडली जाते. म्हणजे 31 डिसेंबर 2026 आता कट ऑफ डेट आहे सध्याची, 31 डिसेंबर 2026. तर म्हणून आपल्याला हे चार्ट समजून घ्यायला लागणार आहे. एज कसं कॅल्क्युलेट करायचं तेही मी तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही हे डेट्स बघून घ्या. तर सिनियर के जीसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021. तर हा जो पिरियड आहे ना हा 1.5 वर्षाचा पिरियड आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवून देतो. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला क्लास 1 म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, जास्त तर पालक लोक मुलांचं ॲडमिशन फर्स्ट स्टँडर्डला घेतात. तर त्यासाठी बघा, 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 यामध्ये जर तुमच्या मुलाची डेट ऑफ बर्थ येत असेल तर तुम्ही आर टीमध्ये फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहात. तर बघा, 31 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2026 म्हणजे 26 पर्यंत आपल्याला पकडायचं आहे डिसेंबरच्या. आता तर सध्या मार्चच सुरू आहे, मग एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर येणार. तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत जर तुमच्या मुलाचं वय 6 वर्ष बसत असेल तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे 31 डिसेंबर 2020ला जर एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल
तरी तो पात्र होतो. परंतु जर त्याचा जन्म 1 जानेवारी किंवा 5 जानेवारी 2021ला झाला तर मग तो पात्र राहत नाही फर्स्ट स्टँडर्डसाठी, तो पात्र राहणार मग सिनियर KG साठी. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं. तर बघा, आता तुम्हाला जर तुमच्या मुलाचं वय एक्झॅक्ट काउंट जर करायचं असेल तर एक तर हे बघा की 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020च्या मधात त्याचा जन्म झालाय का नाही. तर तरी तुम्हाला कन्फ्युजन असेल तर बघा, एक एज कॅल्क्युलेटर असतं ते आपण बघूया. त्यासाठी तुम्हाला बघा पोर्टल कुठेही यायचं आहे गुगलवरती आणि इथं टाईप करायचं आहे एज कॅल्क्युलेटर. पहिलीच वेबसाईट येणार, खूप सोपं आहे बघणं. इथे यायचं आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला पहिले तर काय करायचं आहे, इथं करायचं आहे 31 डिसेंबर आणि 31 तारीख ते राहणार 2026. आता तुमच्या मुलाचं वय किती आहे, तर आपण जसं सांगितलंय की 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 20. तर बघा, तर आपण काही एक डेट घेऊ. समजा सप्टेंबर आहे, 15 सप्टेंबर 2019 आहे आणि इथं कॅल्क्युलेट बटनावरती फक्त क्लिक करायचं. तर बघा, इथं वरती दाखवलं जातं 7 वर्ष 3 महिने 16 दिवस. तर बघा, जर ही डेट ऑफ बर्थ असेल, समजा 7 वर्ष होतात, म्हणजे तुमचं मुलाचं वय बसतं फर्स्ट स्टँडर्डसाठी. तर कसं बघा, इथं काय डेट देण्यात आलेली आहे, जुलै 2019. तर बघा, 1 जुलै जर आपण घेतलं, 1 जुलै 2019 आणि जर कॅल्क्युलेट केलं तर 7 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे 7.5 वर्ष. 7.5 वर्षापर्यंत जर तुमच्या मुलाचं वय असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फर्स्ट स्टँडर्डला. परंतु जुलैच्या मागे जर गेला तर मग वय एक जास्त होऊन जातं. समजा जूनमध्ये जर आपण घेतलं तर मग हे वय होऊन जातं बघा 7 वर्ष 6 महिने 30 दिवस म्हणजे 7.5 वर्षाच्या वरती गेलेत, मग तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही, कारण तुमच्या मुलाचं वय जास्त झालंय आणि वेबसाईटच त्याला रिजेक्ट करतं. 3 वर्ष प्लस आहे तुमचा मुलगा आणि 7.5 वर्षाच्या आतमध्ये आहे तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणी म्हणणार की 14 वर्षापर्यंत आपल्याला ॲडमिशन घेता येतं, परंतु ते लॉटरी पद्धत नाहीये. जर तुम्हाला लॉटरी पद्धतीने म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून जर लॉटरी पद्धतीने ॲडमिशन मिळवायचं असेल RT मध्ये तर हाच रूल आहे 7.5 वर्ष जास्तीत जास्त. आणि जर तुमच्या मुलाने आतापर्यंत, तर बघा लॉजिकली हे ठीक बसत नाही. जर तुम्ही 7.5 वर्षाचं तुमचं मूल झालाय तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला त्याला ऑलरेडी ॲडमिशन दिलेलं असणार आणि हे जे ॲडमिशन असतात हे एंट्री लेवलच असतात. जर तुम्ही खरोखर आतापर्यंत तुमच्या मुलाला शाळेत नाहीच टाकलेलं आहे, त्याचं वय 7.5 पावणे 8 किंवा 8 वर्ष झालं असेल, तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऑफलाईन शाळेत जावं लागणार आहे, ऑफलाईन पद्धतीने जावं लागणार आहे, शाळेत जावं लागणार आहे आणि तिथून तुम्ही RT मार्फत प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी 14 वर्षापर्यंत ॲडमिशन देण्यासाठी रूल बनलेला आहे, परंतु ऑनलाईन जर घ्यायचं असेल तर हाच रूल आहे. तर बघा, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि 3 किलोमीटरपर्यंत शाळा दिसणार आहेत की नाही त्याबद्दल काही अपडेट आले तर आपण आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिले घेऊ. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करून नक्की ठेवायचं आहे. तर व्हिडिओ मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.